श्री दत्तप्रबोध अध्याय 17. मागील अध्यायामध्ये आपण पाहिलं दत्तगुरूंनी गृहस्थाश्रम आणि ब्रह्मचारी आश्रम या दोन्हींमधला फरक आणि कोणता आश्रम कोणी स्वीकारावा हे आपणाला सविस्तरपणे सांगितलं. आता त्यापुढील कथा. आपल्या मातेनं आपल्याला परवानगी दिल्याचं पाहून दत्तात्रेयाला आनंद झाला आणि त्यांनी मातेला सांगितलं की स्वतःच्या पतीला म्हणजे अत्रिमुनींना शरण जा, त्यांना गुरुमान आणि त्यांच्या सहवासात स्वतःचा उद्धार करून घे. तरच या मायामोहाचा नाश होईल, षडरिपूंवर विजय मिळवता येईल आणि मन निर्मम निर्मोही होईल. कारण काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, दंभ यांच्यामुळे मनाला नाना विकार होतात. स्वहिताचा दरवाजा बंद होतो. जसा कोसला आपल्या स्वतःभोवती कोश करतो आणि त्यातच बंदिस्त होऊन परत फिरण्याच्या मुक्तीचा मार्ग बंद करून टाकतो, तसंच विकारवशतेमुळे मानवाचं होतं. तो मायेमुळे मी माझं माझं करू लागतो, विषयात रमू लागतो आणि स्वतःची विटंबना करतो. पण या विटंबनेचं दुःख ज्याला माहीत आहे असा दृढ निश्चयानं मागे राहतो, विकाराला जिंकतो आणि दुसऱ्यासहित ते जिंकण्यास शिकवतो. खळखळत्या नदीच्या पाण्यालाही उतार घातला आणि पाणी दुसरीकडे वळवून घेतलं की त्याचा उपयोग होतो. आणि म्हणूनच म्हणतो, उतार्यापासून पहिलं तरी जाणं सर्वस्वी अशक्य आहे आणि प्रत्यक्ष तुझे पतिदेवच भवसागर तारून सद्गुरू आहेत. त्यांना तू अनन्य भावानं शरण जा आणि भ्रांत कल्पनांचा त्याग कर. अनसूया म्हणाली, तुझं हे बोलणं माझ्या मनाला एक नवा प्रकाश देत आहे. पण आणखी एक विनंती की तू जे अनेक गुरु केलेस ते किती आणि कोणते, त्यांनी तुला काय काय उपदेश केला तेवढं मला सविस्तर सांग. दत्तात्रेयानं मातेच्या म्हणण्याला मान दिला आणि सांगितलं की ज्यावेळेस मी ब्रह्मचार्य व्रत घेऊन यात्रा भ्रमणास निघालो तेव्हा प्रथम मला यदू भेटला. हा यदू कोण, कोणत्या वंशाचा? अनसूयेनं विचारलं. यदू हा सोमवंशी, अतिशय सुशील, सन्मार्गी प्रजापालक नहुष नावाच्या अशाच एका श्रेष्ठ राजाला ययाती हा परमपराक्रमी पुत्र झाला आणि ह्याच सबळ पराक्रमी धार्मिक ययातीचा मुलगा यदू म्हणजे नहुषाचा नातू. त्यानं माझी स्तुती करून मोक्षाचा मार्ग विचारला. तेव्हा तुला जे सांगितलं तेच मी त्याला सांगितलं आणि त्याला म्हटलं तसे गुरु म्हटलं की अगणित गुरु भेटतील, पण जे सुपंथाचाच पुरस्कार करतात त्यासच गुरुनाथ म्हणावं. सुकर्मात कुकर्मात कुठल्याही प्रसंगात गुरु असतातच. गुरु वाचून अणुमात्रही चालू शकत नाही आणि कार्याकार्याचा विवेक येत नाही. पिंड ब्रह्मांडाची व्याप्ती असलेला गुरु हाच एक आहे. 18 पुराणही गुरु महात्म्याचे पोवाडेच गातात. प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश्वरालाही ज्याचा पार लागत नाही असा गुरु आहे. सिंधू सरोवर टाकोटाक भरलं आहे, घेणाऱ्या तृषितानं हवं तेवढं प्यावं असाच भाव गुरुपाशी असतो. तसं गुरुगुण संग्रह मी केला आणि एकूण 24 गुरु केले. कोणकोणते ते सांगतो. पंचमहाभूत म्हणजेच पृथ्वी, वायू, आकाश, जळ, अग्नी, शीतांश, त्यानंतर गभस्ती, कपोत, अजगर, सिंधू नदी आणि दिव्यावर झेपावणारा पतंग, मधुमक्षिका, हरिण, मासा, सुंदर वेश्या, टिटवी, लहान अभ्रक आणि कुमारी. 21वा गुरु निर्धारी शरत्कारू, 22वा सर्प, 23वा कातनी, 24वा पेशका आणि 25वा म्हणजे हा नरदेह. त्याचप्रमाणे माता गुरु, पिता गुरु, ज्येष्ठ बंधू हाही गुरु. गायत्री मंत्राचा ज्यांनी उपदेश दिला तो कुलगुरू आणि सर्वात श्रेष्ठ मोक्ष ज्ञान देणारा मोक्षगुरू. ही गुरुक्रिया कशी काय निर्माण झाली, तर 2 ऋतूंच्या मधल्या वेळात तिन्ही वायू वाहत असताना पितृबीज जठर कमळात गर्भाची नव्हाळी घेऊन राहिलं. दिसामासानं वाढलं, जठरांतरी उकडलं गेलं. माते, ही कथा ध्यानपूर्वक ऐक की नारायणानं विधात्यास सृष्टी उद्भवण्यास सांगितलं. तेव्हा
मी मागे सांगितल्याप्रमाणे एक अंकुर फुटला. दिसामासानं वाढला आणि त्या अंकुराची विविध रूपं जन्माला आली. 84 लक्ष योनी निर्माण झाल्या. कोणाला 1 पाय, कोणाला 2, कोणाला 3, कोणाला 4, तर काहींना 5 किंवा 6. असेच सप्तपाद, अष्टपाद, तर कोणाला असंख्यही पाय होते. आणि त्यातलेच काही नुसते सरपटणारे पायाविनही जीव होते. नारायणानं ही सारी निर्मिती पाहिली आणि तो विधात्यास म्हणाला की हे सारे जीव नुसते शिष्ण उदरपरायण. पण या सर्वांना पाहून मला आनंद झाला नाही. यातले सर्व जीव मूढ आहेत. मला संतोष देईल असा एकही प्राणी यात मला दिसत नाही. मला जाणणारा, माझं अंतरंग ओळखणारा, सर्व रसांचं गुणग्राहकतेनं सेवन करणारा यात कोणीही नाही. हे सर्व अज्ञानी. यांना माझं ज्ञान, माझं रूप कसं मिळणार? हे विधात्या, तू बहुवस निर्मिती केली खरी, पण ती पाहून मला मात्र उल्हास झाला नाही. नारायणाचं हे असं उदास बोलणं ऐकून विधाताही कष्टी झाला. पण हात जोडून विनम्रपणानं म्हणाला, आपण आज्ञा कराल तसा आता मी प्राणी बनवतो. माझी मती अत्यल्प आहे. आपण मला सांगावं आणि मला माझ्या अपराधाची क्षमा करावी. विधात्याचं हे बोलणं ऐकून नारायण शांत झाले आणि त्यांनी विधात्याला 2 हात, 2 पाय, तेजस्वी बुद्धी असलेला आपल्यासारखाच एक प्राणी बनवायला सांगितलं. आणि त्या प्राण्याला वर्णाश्रमांचे सर्व नियम घातले, वेदांच्या मर्यादा बांधल्या आणि त्याचं वर्तन धर्माच्या अधिकारातच चालवायची अनुज्ञा द्यायला विधीला सांगितलं. विधीनं असा नरदेह बनवताच नारायण त्याला म्हणाले, हा असा नरदेह वेदाच्या सहाय्यानं, धर्माच्या सहाय्यानं माझं रूप जाणण्याचा प्रयत्न करील. संकटात, अडचणीत मला आळवेल, माझी तपश्चर्या करील. आणि तपश्चर्यानं त्यानं मला जिंकून घेतलं तर माझं सर्वस्व देण्यातही मला धन्यता वाटेल. माझं विश्रांती स्थान हा नरदेहच होऊ शकेल. असं म्हणून विधीनं हा नरदेह निर्माण केला. आणि हे माते, तो आपल्याला लाभला. म्हणूनच आपण त्या नरदेहाचं सार्थक कसं होईल ते बघायला हवं. जीवाला सुखातच दंग होऊ न देता परमात्म्याच्या भजनाचीही जाणीव करून द्यायला हवी. जीवानं सावधान राहायला हवं, कारण एकदा का नरदेह प्राप्त झाला की मायामोहाचं आवरण तयार होतं. षड्रिपू फोपावतात आणि मनाला जर्जर करतात. तशाच आशा, कल्पना, तृष्णा, मनीषा मायावीपणानं भूल पाडतात. वासना, कामना भुरळ घालतात आणि लोभ, मोह, विटंबना करतात. नाना विकारांचं द्वंद्व वाढतं. सुपंथ आणि कुपंथाच्या वाटांनी जीव भ्रमण करू लागतो. दोन्ही वाटा, मार्ग हे कर्मयुक्त, पण दोन्हीचं फळ मात्र वेगवेगळं. सुपंथाचं कल्याण हे फळ आणि कुपंथाचं नरक हे फळ. हे फळ ज्याच्या त्याच्या मगदुराप्रमाणे ज्याच्या त्याच्या पदरी यम बांधतो आणि 84 लक्ष योनींचा प्रवास भाडे येतो. एकेका योनीत कोटी कोटी फेरे घ्याव्या लागतात. अनेक दुःख, अनेक यातना भोगाव्या लागतात. म्हणून हे जीवा, कुकर्माचा पंथ न धरता सुकर्माचा पंथ धर. असा हा विधात्यानं केलेला उपदेश ऐकून नवीनच निर्माण झालेला तो मानव प्राणी अतिशय घाबरला. त्यानं विधीचे पाय धरले आणि सांगितलं, हे मला काहीही नको. यामुळे लोभामोहाला बळी पडेल. हे समर्थ षड्रिपू माझ्यावर मात करतील आणि मग मी एकटा धीरानं या सर्वांना कसं तोंड देऊ? मला सुखही नको आणि या सर्वांशी एकट्यानं सामना देणंही नको. असं म्हणून मानवानं विधात्याचे पाय धरले. विधीनं त्याला समजवलं आणि धीर दिला की जर धर्ममार्गानं चाललास, सुपंथ आचरलास तर तुला सुख मिळेल. विकाररहित राहिलास, पापकर्म टाळलीस, सत्यानं भागलास तर सर्व सुख हात जोडून तुझ्या पायाशी येतील. मानवानं विधात्याला विचारलं, कोणतंच कर्म माहीत नसताना आम्ही कोणता धर्म पालन करावा, कोणत्या धर्माचं आचरण करावं आणि सर्वात मूळ प्रश्न, धर्म कशाला म्हणावा? मानवाचे हे प्रश्न ऐकून विधाताही विचारात पडला. तेव्हा नारायणानं त्याला उत्तर दिलं, अरे मानवा, नरदेह हे तर माझंच घर. मी जीव मात्र होऊन त्यात सातत्यानं वास करतो. त्या तुझ्या जीवात्म्यानंच मी तुझं रक्षण करीत राहील. तुझा आणि माझा संगम होणं हेच तर तुझ्या जीविताचं उद्दिष्ट आहे. जे जे कारण होईल ते तू मला अर्पण कर. मी त्याचा अंगीकार करेन आणि तुझा शीन नष्ट करेल. मी सतत तुझ्या सांगाती आहे. तू निर्भय हो. शुद्ध अंतकरणानं वाग, म्हणजे कोणत्याही कर्माचा आळ तुझ्यावर येणार नाही. जे जे काही घडेल ते सर्व माझ्या सूत्रांमुळेच. ते पाहून आणि ऐकून तू उगीच राहा आणि सर्व निष्ठेनं सहन कर. नेहमी मला स्मरण करीत राहा, तर तू कधीच दुःखी होणार नाहीस.
उलट सुख भोगून मीच होशील. पण जन्माला येताच मला विसरशील आणि मायामोहाच्या व्यवहारी जाशील, तर मात्र सर्व दोष तुलाच भोगावे लागतील. त्याचं देणं माझ्याकडे नाही. विषयासक्त जीव आणि सर्वासक्त शिव असं म्हणून तू असलेल्या वैभवाचा उपभोग घे आणि एक कायम लक्षात ठेव की जीवात्मा काय आणि शिवात्मा काय, शेवटी एकच परमात्मा. हा उपदेश ऐकून मानवाला दिलस्त मिळाला. त्याचं मन शांत झालं. तेव्हा सोहमचा तारक मंत्र परमेश्वरानं त्याच्या कानात सांगितला आणि हा मंत्र कधीही सोडू नको म्हणून बजावलं आणि त्याची रवानगी गर्भागारात केली. 9 मास 9 दिन पूर्ण होताच अनेक दुःख यातना सोसून मातेनं हा जीव मुक्त केला. तो जीव बंधनातून सुटला आणि त्याला मायेचा वारा लागला. भ्रमामुळे तो कोहू कोहू बोलू लागला. इतर जमलेले आप्तजन मायेनं त्याचं सर्व करू लागले. त्याला उष्ण पाण्यानं स्नान घातलं, मध चाटवला आणि मातेनं स्तनाशी धरवलं. 10 दिवस सुवेर पाळून 12व्याला नाव ठेवलं. जातक कर्म केलं. उत्तम अनुत्तम सारखे भासू लागले आणि आप्त लोकांमुळे हा भ्रम अधिक वाढला. पण मध्येच या चिद स्वरूपाची आठवण होऊन त्याच्या भेटीसाठी त्या इवल्याशा जीवाची तगमग होऊ लागली आणि ते बालक रडू लागलं. पण भोवतालच्या साऱ्यांनी रडं पळावं म्हणून नाना उपाय योजले. त्याचं लक्ष वेधून घेऊन त्याचं रडं पळवलं आणि तोही आपण कशाकरता रडत होतो हे विसरून गेला. असं दिवस जात राहिले. रांगत मायामोहेच्या छायेत बाळ वाढू लागलं. त्याला बाळ लेणी मढवली. त्याचं उष्टावण केलं. बाळ वाढत राहिलं. 8 वर्षाचं झालं. त्याची मुंज झाली. रीतसर विद्यार्जनही झालं. मग विवाह करता वधूपिते येऊ लागले. सुकन्या बघून विवाह झाला. फलशोभनानंतर तर तो प्राणी एकदम विषयासक्त बनला. कामाखेरीस त्याला अन्य काही सुचेना. स्त्रीविना त्याचा जीव गमेना, लोभ सुटेना. संसार सुखात तो बुडून गेला. सर्व कर्तव्य विसरून गेला. वर्ष हळूहळू जात होती. तारुण्य संपून व्याधींनी आपलं साम्राज्य शरीरावर पसरवलं आणि मग जरा आणि व्याधीने तो गांजला. पण संसारातली आसक्ती काही कमी झाली नाही. सर्व वासना तशाच होत्या. संसारातले इतर सर्व त्याला आणि त्याच्या व्याधीला कंटाळले होते. हा मात्र चिवटपणे जगण्यासाठी धडपडत होता. पण त्याचे दिवस संपले. यमदूत त्याला नेण्यासाठी आले आणि नरकामध्ये घेऊन गेले. असं हे जन्ममरणाचं अतीव दुःख. यात कोणत्या प्राण्याला सुख? जो सोहमचा ध्यास घेतो आणि स्वात्मसुखात रमतो त्यालाच हे जन्माचं सुख प्राप्त होतं. आणि माते आणि हे सुख मिळवण्यासाठीच मी ह्या संसारात न पडण्याचा मार्ग स्वीकारला. मुक्तपणाच्या साधनानं मी सदृढ वैराग्य अंगी बाणवीत भोगाचा त्याग करून विवेक संगपत करेन. माझ्यावरचं मोठेपणाचं ओझं उतरवलं. भेदाभेद नष्ट केले आणि सर्व प्राणीमात्रात भूतमात्रात एकत्व स्थापण्याचा प्रयत्न केला आणि आपल्याला नरदेह मिळवला. त्याचं सार्थक करता आलं पाहिजे या भावनेनं मी झपाटलो. पण मनात अनेक विचारांचे द्वंद्व माजले. षड्रिपू छळू लागले. पंचविषय मोहवू लागले. अशा लोभानं मन भ्रमू लागलं. ही भ्रमंती कशी थांबवावी हे कळेना. याचं निवारण कसं करावं हे समजेना. जे जे कर्म करायला जावं त्यामुळे अहंभाव वाढतो आहे हे लक्षात आलं आणि म्हणून विचार करून विवेक गुरु करून मी सरितेकडे धाव घेतली आणि तिच्यात डुबलो. तेव्हा माझ्या हाती तुंबनी फळ आलं. दरिद्री माणसाच्या हातात द्रव्यघट यावा तसं मला झालं आणि मी त्या सरितेचं अमृतपान केलं. माझे सर्व विकार डंख त्यामुळे शमले आणि निश्चयाने मी घरी परतलो. अष्टसात्विक भावांनी अत्रींच्या पायी आलो आणि दयाळ सद्गुरूंनी माझ्या मस्तकी अभयकर ठेवून माझे त्रिविध ताप नष्ट केले. सर्व अज्ञान दूर केलं आणि माझं मन अद्वय आनंदानं उल्हासित केलं. मी तू पण नष्ट केलं आणि त्यांच्याच कृपेनं मी विश्वंभर झालो. मीच विश्वमय झालो. म्हणून म्हणतो माते, तू ही अनन्य भावना अत्रींना शरण जा आणि जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त हो. सद्गुरू अनंत दयासागर आहेत. त्यांच्या कृपेनं तू पूर्ण सुखी होशील. सोहमच्या ध्यासात लीन होशील. आणि अशा प्रकारे श्री दत्तप्रबोध ग्रंथातील 17वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. पुढील अध्यायामध्ये आपण दत्तगुरूंचे गुरु पाहणार आहोत. तेव्हा पुढील अध्याय पाहायला विसरू नका आपल्या समेट फॉर मराठीवरती. तोपर्यंत नमस्कार. श्री गुरुदेव दत्त.